एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा उल्लेख केला। त्यावरून सुरू झालेल्या वादावरून आता भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात वादाचे फटाके फुटू लागलेत। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। ओहदे को मैं संभालने वाला हूं, इसके फराइज और वफादारी से अंजाम दूंगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन। मंगळवारी असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली, पण त्यांच्या शपथविधीनंतर नवं वादळ निर्माण झालंय आणि याला कारणीभूत ठरलाय पॅलेस्टाईन। होय, ओवैसींनी शपथ घेताना पॅलेस्टाईनचा उल्लेख केल्यामुळे हा वाद पेटलाय। ओवैसी यांनी उर्दूतून शपथ घेतली, त्यानंतर त्यांनी जय भीम, जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईनचा नारा दिला। ओहदे को मैं संभालने वाला हूं, इसके फराइज और वफादारी से अंजाम दूंगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन। लोकसभेत ओवैसींनी घेतलेल्या शपथेचे पडसाद थेट महाराष्ट्रात उमटल्याचं पाहायला मिळालं। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राजकीय कलगीतुराही रंगला। दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पॅलेस्टाईनवरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचे ते आधी स्पष्ट करावं। पॅलेस्टाईन हा एक देश आहे। पॅलेस्टाईनमध्ये मानवतेचा संहार होताना आम्ही पाहतो। मी त्यांच्या कृतीचं समर्थन करत नाही कोणाच्या। जर काही ओबीसींकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना। एकीकडे राऊतांनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भाजपनं उद्धव ठाकरेंनाच पॅलेस्टाईनवरून सवाल केला। हेच तुष्टीकरणाचं राजकारण। केवळ काही मतांच्या तुष्टीकरणासाठी काही करावं लागलं तरी करू, या भूमिका घेऊन इंडिया अलायन्स आणि आमचे विरोधी उतरले। त्यात उभाटा सेनाही आहे। माझा सवाल उद्धवजींना आहे, जय पॅलेस्टाईन म्हणणाऱ्या ओवैसीचं तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय, आधी स्पष्ट करा। दरम्यान या शपथेवरून ओवैसींना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून तक्रार केली आहे। तसंच ओवैसींना लोकसभेत अपात्र ठरवण्याची मागणीही त्यांनी केली। दरम्यान ओवैसींनी या वादावर हा खुलासा केलाय। Apology from you and also clamor to unseat you. There are also Let them do whatever they want. I also a little bit of constitution. These empty threats will not work on me. पण वादात सापडण्याची ओवैसींची ही काही पहिलीच वेळ नाहीये। कोणी गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही असं म्हणत ओवैसींनी खळबळ उडवून दिली होती। त्यावरून बराच राजकीय वादही रंगला होता। योगी आणि मोदी कायमचेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असणार नाहीत हे पोलिसांनी लक्षात ठेवावं। आम्ही मुस्लिम त्यांच्या अत्याचारामुळे गप्प बसलो, पण तुमचे अत्याचार आम्ही विसरणार नाहीत। तुमचे अत्याचार आम्ही लक्षात ठेवू असा धमकीवजा इशारा ओवैसींनी दिला होता। भाजप आरएसएसच्या नेत्यांनी आपलं मन साफ करण्याची आवश्यकता आहे अशी बोचरी टीकाही ओवैसींनी केली होती। वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओवैसींनी याआधी अनेक वेळा वाद ओढून घेतलाय आणि आता त्यात पॅलेस्टाईनवरून नवा वाद निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।